सुजित आणि स्नेहा एकाच ऑफिसमध्ये काम करत होते. दोघांचा प्रोजेक्ट एकच. सुजित टीमचा लीडर होता आणि स्नेहा त्याच्या टीममध्ये काम करत होती. हळूहळू ओळख वाढली. मीटिंग्स निमित्त म्हणा, लंच, टी ब्रेकच्या निमित्ताने दोघांचाही एकमेकांशी संवाद व्हायचा. सुजित एकदम शांत स्वभावाचा, तर त्याउलट स्नेहा होती नॉनस्टॉप बडबड करणारी, पण मनाने खूप निर्मळ. दिसायला सावळी असली तरी नाकाडोळ्याने सुंदर. बघितलं की कोणाच्याही नजरेत भरावी अशी. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि या मैत्रीचे प्रेमात कधी रूपांतर झालं कळलंच नाही. दोघं एकमेकांच्या ओढीने ऑफिसला यायचे. स्नेहाला सुजितचा ड्रेसिंग सेन्स खूप आवडायचा. कडक इस्त्री केलेला पांढरा शर्ट आणि ब्ल्यू जीन्समध्ये तो आला की स्नेहाच्या हृदयाच्या ठोकात चुकायचा. स्नेहाला काळेभोर बोलके डोळे, स्नेहाच्या सुजित तर प्रेमातच होता. दोघे विविध गोष्टीवर गप्पा मारायचे, पण दोघांनाही आपापल्या भावना व्यक्त केल्या नव्हत्या. काही दिवस असेच गेले. दोघे नजरेतून, बोलण्यातूनच प्रेम दाखवत होते, पण बोलायची हिंमत कोणीच करत नव्हतं. एके दिवशी दोघेही जेवायला बाहेर गेलेले असतात. सुजित, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माहीत नाही, तुझ्याबद्दल जास्त काही माहीत नसतानाही तुझ्याविषयी एक वेगळीच ओढ जाणवते. तू सोबत असलास की आयुष्य खूप सुंदर वाटतं. स्नेहा, मलाही तेच वाटतं. पण तुला माहीत असेल की माझे लग्न झालं आहे आणि मला 2 मुलेही आहेत. मग आपल्या नात्याचं भविष्य काय? तू काही ठरवलं आहेस का? सुजित काहीच बोलत नाही. तुला तुझ्या बायको मुलांना सोडावं लागेल जर तुला माझ्यासोबत लग्न करायचं असेल तर. सुजितला काहीच कळत नाही. पुढचे काही दिवस दोघांनाही खूप तणावाचे असतात. सुजितचं बदललेलं वागणं सुजितची बायको नैनाच्या लक्षात यायला लागतं. त्याचं शांत शांत राहणं, सारखं मोबाईलवर असणं, ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवणं, पण नैना सुजितला काहीच बोलत नाही. एके दिवशी सुजित अंघोळीला गेलेला असताना सुजितच्या मोबाईलवर कॉल येतो. नैना कॉलवर बोलून मोबाईल ठेवतच असते तेव्हा तिची नजर मेसेजवर येते. तो मेसेज स्नेहाचा असतो. ती सगळा चॅट उघडून वाचायला लागते तर तिची पायाखाली जमीनच सरकते. त्याच चॅटवरचं बोलणं सुजित आणि स्नेहामध्ये काय संबंध आहे ते कळायला पुरेसं असतं. ती ह्याबद्दल सुजितला काहीच बोलत नाही. 2 दिवसांनी ती मुलांना घेऊन माहेरी जाते. जाताना ती सुजितसाठी एक पत्र ठेवून गेलेले असते. प्रिय सुजित, मी काही दिवसांसाठी मुलांना घेऊन माहेरी जात आहे. मला थोडा ब्रेक हवा आहे. तुझी स्पेस मिळेल. त्यामुळे मला इतकं सांगायचं आहे की तुझ्या मनात काही चाललं असेल तर स्पष्टपणे बोल माझ्याशी. मला वाटतं तुझं एका मुलीवर प्रेम आहे. खरंच असं असेल तर तुझा मोकळा आहे तुझा निर्णय घ्यायला. मी कधीच तुझ्या आडकाठी येणार नाही. मी समर्थ आहे स्वतःला आणि आपल्या मुलांना सांभाळायला. फक्त थोडा विचार करून निर्णय घे. वाट बघते तुझ्या निर्णयाची. तुझीच नाही ना. हे पत्र वाचून सुजितचं डोकं सुन्न होतं. नैनाने न काही मागता सुजितच्या प्रेमाचा मार्ग मोकळा केलेला असतो. तरीही तो खुश होत नाही याचं त्याला आश्चर्य वाटतं. सुजित ऑफिसला येतो. दररोजच्या सारखं. स्नेहा टी ब्रेकसाठी वाट बघत असते. दररोज खुश असणाऱ्या त्याच्या तोंडावरचा तेज उडालेलं असतं आज. स्नेहाला जाणीव होते काहीतरी झालंय. विचारलं तरी सुजित काहीच बोलत नाही. खूप गप्प असतो. कशातच लक्ष नसतं त्याचं. पुढचे 4-5 दिवस असेच जातात. आता मात्र स्नेहाची सहनशक्ती संपते. ती त्याला बाहेर घेऊन जाते आणि काय झालंय हे मला कळायलाच हवं म्हणून जबरदस्ती करते. सुजित, काय झालंय? 4-5 दिवसापासून बघते तुझं तोंड पाडून असतोस. ना कामात लक्ष आहे, ना जेवणाकडे, ना माझ्याकडे. इतकं गंभीर मी तुला याआधी कधीच पाहिलं नाही. बोल ना, काय झालंय? स्नेहा, नैनाला सगळं कळलंय आपल्याबद्दल. ती मुलांना घेऊन माहेरी गेली. असं चांगलंच आहे ना आपल्यासाठी. घटस्फोट देऊन टाक तिला. आपण लग्न करू. सुजित स्नेहाला नैनाचं पत्र दाखवतो. स्नेहा, पण मला आनंद होत नाही आहे गं. नैनाने स्वतःहून आपला मार्ग मोकळा केला तरीही. मला माझंच कळत नाही की मी इतका का मोडून पडलोय. मुलांची खूप आठवण येते गं. नैना नको म्हणतानाही चोरून मुलं व्हिडिओ कॉल करतात. कधी येणार बाबा विचारतात. तुम्ही लवकर येणार आहे असं आईने आम्हाला सांगितलंय असं सांगतात. तू ये ना बाबा, मला खूप आठवण येते. त्यांचं हे बोलणं ऐकून खूप रडायला येतं गं. बोलता बोलता सुजित रडायला लागतो. स्नेहा त्याला कसंबसं शांत करतं आणि आपल्या घरी निघून जातात. दुसऱ्या दिवशी सुजित ऑफिसला जातो तर स्नेहा आलेली नसते. दुपार होते तरी स्नेहाचा काहीच पत्ता नसतो. तिचा मोबाईल स्विच ऑफ येत असतो. दुपारी काही ठेवायचं म्हणून सुजित जेव्हा ड्रॉवर उघडतो तर तेव्हा तिथे त्याला एक एन्व्हलप दिसतं. तो उघडून बघतो तर त्यात एक पत्र असतं. प्रिय सुजित, मला माहीत आहे तू माझी वाट बघणार असणार, पण मला नको बघूस आता वाट. कारण मी आता ऑफिसला येणार नाही. आज सकाळीच मी रिझाईन लेटर मॅनेजरला देऊन गेली आहे. नैला गेल्यानंतर तुझी अवस्था बघितली आणि मला खरा प्रेमाचा अर्थ कळला. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला मिळवणंच म्हणजेच प्रेम नव्हे ना. हा तर स्वार्थी प्रेम आहे. फक्त स्वतःचाच विचार करणारा. असं करूनही मी तुला मिळवलं असतं. तरी तुला मिळवूनही गमावून बसले असते. कारण तुझा जीव तुझ्या मुलांमध्ये अडकला आहे. त्यांची तुला आयुष्यातील कमी
तू सहन करू शकणार नाहीस. नाही म्हटलं तरी तू नयनावर प्रेम करतोस हे तुला तिच्या लांब जाण्याने कळलं आहे. त्यामुळे माझं तुझ्या आयुष्यातून लांब जाण्यातच खरा शहाणपणा आहे. माझ्यासारख्या जी स्वतःच्या प्रेमासाठी बायकोला सोड म्हणणाऱ्या मुलीवर प्रेम करण्यापेक्षा अशा मुलीवर प्रेम कर जी तुझ्या आनंदासाठी स्वतःच्या प्रेमाचा त्याग केला आहे. त्यातच तुझं भलं असेल. आज मनापासून सांगते की माझ्या मनात कोणताच राग, द्वेष, गोंधळ नाही. फक्त आहे ते तुझ्यावरचं प्रेम, बद्दल निस्वार्थी भाव, त्याग आणि समर्पण. त्यामुळे आज मी माझा निर्णय घेतला आहे. यापुढे आपली वाट वेगवेगळी असेल. आपण परत भेटू की नाही माहीत नाही, पण नैना आणि मुलांना घेऊन परत ये तुझ्या घरट्यात. तू कायमच माझ्या मनात असेल. तुझीच स्नेहा. सुजित पत्राकडे बघतच राहिला. आता त्याला त्याचा पुढचा मार्ग स्वच्छ दिसत होता. खरंच खरं प्रेम काय असतं? आपलं खरं प्रेम असूनही त्यांच्या आनंदासाठी त्या प्रेमाचा त्याग करणं म्हणजे खरं प्रेम, जे इथं नयनाने केलं होतं. आपलं प्रेम असूनही जबाबदारीचं भान ठेवून चुकीचं पाऊल टाकायला डगमगणं म्हणजे खरं प्रेम, जे सुजितनं केलं होतं. आणि भावनेच्या भरात वाट चुकत असलेल्या त्याला सरळ मार्गावर आणणं आणि त्याची जबाबदारी दाखवून देणं म्हणजे खरं प्रेम, जे स्नेहाने केलं होतं. धन्यवाद. कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.